तंत्रमंत्राने दुर्धर आजार बरे करतो असा दावा करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे याची आज पोलीस कस्टडी संपते आहे। गेल्या 9 दिवसापासून तो पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि संगमनेर पोलीस आज पुन्हा एकदा त्याला संगमनेर न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। या प्रकरणामध्ये जर बघितलं तर अनेक धागेदोरे जे आहेत ते उलगडलेले आहेत। पोलिसांनी अनेक प्रकरणाचा तपास करताना अनेक साहित्य जे आहे ते त्याच्या आश्रमातून जमा केलेलं आहे। त्यामध्ये लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, त्यासोबत जे औषधं तो देत होता रुग्णांना ती औषधं देखील जप्त करण्यात आलेली आहे। त्यासोबत 200 व्हिडिओ जे सोशल मीडियात त्याने व्हायरल केले होते, लिव्हरचा आजार बरा करतो, किडनीचा आजार बरा करतो, कर्करोगासारखा आजार जो आहे तो मी तंत्रमंत्राने बरा करतो, असे अनेक दाव्याचे जे व्हिडिओ होते ते देखील पोलिसांनी तपासकामी हस्तगत केलेले आहे। आणि खरं बघितलं तर याचा जो मास्टर माइंड आहे डॉक्टर मोहन पुरी, याचं सिन्नरमध्ये मोठं प्रस्ताव आहे। त्या ठिकाणी त्याचा एक आश्रम चालवला जातो, त्या ठिकाणी आयुर्वेदाचं औषधं देखील निर्मिती केली जाते आणि तो कारखाना जो आहे तो संगमनेर पोलिसांनी सील केलेला आहे। त्याचा शोध जो आहे तो घेतला जातो आहे। खरं तर ही औषधे जी होती ती त्याच्या कारखान्यातून या भोंदू गडगेकडे येत होती अशी माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने तपास पोलिसांनी केला आणि त्याच्या अनेक प्रॉपर्ट्या देखील समोर आलेल्या आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास 15हून अधिक प्रॉपर्ट्या या भोंदू बाबाच्या समोर आल्या आहेत। जो दावा करतो आहे की मी उपचारासाठी 1 रुपया घेत नाही, मात्र या भोंदूकडे अशी करोडोची संपत्ती आली कशी हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि त्या दृष्टीने देखील जे आर्थिक त्याचे व्यवहार असेल त्याचा तपास देखील संगमनेर पोलिसाकडून केला जातो आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।